बाईकडे जायचं होतं भेटायला, पण माझा मित्र आबुराव अजून आलाच नाही. किती वेळ झाला? अरे आबुराव कुठे रे? अरे बाबा इकडे इकडे. अरे कुठं होता? अरे इंग्लंडला गेलो होतो. इंग्लंडला का बरं? तुला सांगतो तिकडनं मी 3000 टन बर्फ आणलाय. इतकं कसं? तो काश्मीर मध्ये ना सध्या आपलाच बर्फ आहे पुरा. आणि तू कुठं तोंड काळं करीत होता? अरे मी शारजाला गेलो होतो. शारजाला. आणि शारजाला कायला गेलता रे? अरे 50,000 टन वाळू आणली तिथून. एवढी कायला? राजस्थान आहे ना, तिथं आपलीच वाळू आहे. त्यात खूप वाटा दिसतोय बाबा हा सगळा. अरे ऐक ना, मी जेव्हा शारजाला फिरत होतो ना, फिरता 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 एका मॉल मध्ये एक गोंडस मुलगी तिच्या जवळ गेलो. अरे लहान होती. तिच्या जवळ गेलो. ले पिंटी. तिच्या जवळचा तो माणूस ओरडला माझ्या. का बरं? तो म्हणे ती पिंटी नाही पिंटी आहे. मी म्हटलं अंकल सॉरी. तो अजून चिल्ला. का बरं रे? तो बोलला मी अंकल नाही आंटी आहे. तरी डोळे उघडून पाहत जाईल. तसं नाही रे ना. बरं ऐक ना बाबा, बोल मा मैत्री म्हणून तुला मी सांगतो, माझ्यासोबत बी असंच घडलं बाबा. काय झालं? अरे त्या इंग्लंड मध्ये मी लंडनला होतो. हा तुला माहिती असेल लंडन. हो ना हो ना. आणि तुला तर माहिती मला मॉर्निंग वॉकची सवय सकाळी ते तर आहे. फिरायला जातो. ते तर आहे. एक दिवस मी गेलो बाबा फिरायला सकाळी सकाळी. हा तिकडनं एक बाई मला घरातून म्हणती तुला सकाळी सकाळी माझ्यावर होतं का? आता काय करावं बाबा. गेलो बाबा घरात मी तिथं, तर ती मला कशी म्हणती शर्ट काढा की. नाही रे, इंग्रजीतच बोलली पण इशारा कळला मला. असं वय. हा मग नंतर कशी म्हणती बनियन काढा की. मराठी. नाही रे इंग्रजीतच बोलली पण इशारा कळला मला. हा मग अरे नंतर म्हणती कशी पॅन्ट काढा की. अर्ली मॉर्निंग बसतो का माझ्यावर? म्हटलं आता काय करा बाबा. मी दिली पॅन्ट काढून तिला. नंतर तिने आवाज दिला टॉमी इकडे. टॉमी पण तिचा कुत्रा. नाही रे तिच्या पोराचं नाव टॉमी होतं. ती म्हणती टॉमीला कसं म्हणती? नाही बाय टॉमी दररोज दूध प्याला नाही तर असं दिसशील खूप पशी. अरे माणूस आहे. इंग्लंडला जाऊन आपली गावाची इज्जत घालवली. लाज वाटते का? लाज वाटते का? राहू दे. आमचं खानदान काय? मी तुझ्यासोबत फिरतो. आमचं खानदान काय? आमची प्रतिष्ठान काय? हा राहू दे. आमचं स्टँडर्ड आमची परंपरा बघ तू सगळं बघ. आणि आमचा आजा बी बघ. आमचा आजा काय ग्रेट होता. आमचा आजाने असा वाळा बांधलाय ना. हा केवढा बांधला होता? अरे आमचा आजा असा वाळा बांधला त्याने. आमच्या वाळाच्या मागे रेल्वे गाडी आहे. हा एके दिवशी काय झालं? आजा झोपला. 12-1 वाजते रेल्वे गाडी आली. आजाची झाली झोप मोड. आजा उठला. सत्ताना तुटला ना. गेला गेट जवळ. तरी रेल्वे टाकली खंडाचा. अरे याच्यापेक्षा माझ्या आजीने मोठा वाडा बांधला होता. चल तुला सांगतो माझ्या आजीने इतका मोठा वाडा बांधला होता. अशी समोरून वाचू सोडलं समोरच्या दरवाजातून मागून डायरेक्ट काय होणच बाहेर निघायची. इतका मोठा वाडा होता. काय कौतुक जावतो तुझ्या. मग आजाच माझा आजा असा उंच हाताने पंखा थांबवायचा. माझा आजा बी काय कमी उंच नव्हता बुटका बी नव्हता. पण तुला सांगतो असे रिकाम टाकले धंदे कधी केले नाही. माझा आजा अशी उडवायचं ना एकदम आकाशाला टच. आकाशाला खेळवायचा. अरे शब्दशः घेऊ नको. 2 बोटं खाली. तेच म्हणलं आकाशाला कसा भिडवायचा. माझा आजा तुला सांगतो माझा आजा आहे ना नाकानी जेवायचा. अरे तेच रे 2 बोटं खाली शब्दशः घेऊ नको. अरे माझा आजा असा शिकारी एकदम तडफड. एक दिवशी तो शिकार करायला गेला. घनदाट जंगलात माझा आजा चालतो कसा एकदम रुबाबात. समोरून आला वाघ. आजाने वाघाकडे बघितलं. वाघाने आजाकडे बघितलं. आजा घाबरतो का? त्याने काढली बंदूक. ताणली वाघा. नंतर कळलं बंदुकीत गोळ्याच. मग वाघाने खाल्ला असेल. वाघ कसला खातो माझ्या आजाला? त्याने बंदुकीच्या पट्ट्याला हात लावला. 2 गोळ्या सापडल्या. अहो त्याने फक्त गोळ्याच काढल्या
असं दाखवल्या तेवढ्यात वाघ पडा. अरे काही बी का माझा आजा त्याच्यापेक्षा माझा आजा लय भारी होता. चल माझा आजा फक्त रातच्या आमोशाच्या रात्री शिकार करायचा. किर्रा अंधार. एक दिवस माझा आजा गेला शिकारीला. किर्रा अंधार, रात किड्यांची किरकिर, जंगली जनावर गागायचे. आजा गेला शिकारीला, आला ना धान्या वाघ समोर. मग रे अरे आज्यानी कसलाच विचार न करता वाघावर बंदूक ताणली. आज्याच्या लक्षात आलं हातात बंदूकच नाही. संपला मग तुझ्या. नाही रे पुढचा. आणि खिशातून बंदुकीचं लायसन काढलं आणि वाघाला दाखवलं. वाघ गेला पळून. मला येडा समजतो होय. मी येडा आहे होय. तुझ्या माईचा उंदीर आणला तुझे गोळा दाखवला वाघ पळला. माझ्या लायसन दाखवलं कावर नाही पळायचं. अरे ते सोड जाऊ दे. सोड. आता आपण ज्या कामाला आलो आहे ते करूया. टाइमपास नको करूया. कसं आपल्याला बाईकडे जायचं तर थोडं इम्प्रेशन पडायला पाहिजे ना. माझं पडन तुझं पाय. तिथं गेल्यानंतर मी म्हणेल कोण आहे वा. तू म्हणशील मी उजू. तू काय म्हणणार कोण आहे वा. मी काय म्हणणार मी उजू. तू म्हणणार कोण आहे वा. मी काय म्हणणार मी उजू. कोण आहे वा. मी उजू. बरं चल बाई. चल चल चल. अहो बाई, अ बाई, कोण आहे तिकडं. मी उजूर. अरे कोण आहात तुम्ही? अहो बाई ओळखलं नाही तुम्ही आम्हाला. थांबा तुम्हाला ओळख करून देतो आमची. मी आहे आबूराव आणि हा आहे बाब्या. तुमच्या आणि माझं सगळं सांगतो तुम्हाला आता मी. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं माझ्याकडे एक बंगला आहे. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावाच्या कृपेनं माझ्याकडे 12 बंगले आहेत. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं माझ्याकडे 5 एकर जमीन आहे. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावाच्या कृपेनं माझ्याकडे 12 पंचे 60 एकर जमीन आहे. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं माझ्याकडे 2 ट्रॅक्टर आहे. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावाच्या कृपेनं माझ्याकडे 12 2 24 ट्रॅक्टर आहेत. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं माझ्याकडे एक बाप आहे. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावाच्या कृपेनं माझ्याकडे 12 बाप. बहीण संघ मी बोलतो. मला काय सांगताय? अहो बाई ओळख करून देतोय. थांबा तुमचं मेन काम सांगतो. आपल्याला आहे ना गावात आपल्या कार्यक्रम तिथं तुम्हाला प्रमुख कळतं का तुला बाईशी कसं बोलायचं. अरे बाईशी एकदम प्रेमाने बोलायचं असतं. बाई कसं आहे ना, आमच्या गावात प्रोग्राम आहे. आपली गावाची जाऊ. अरे पहिलंच भेटे डायरेक्ट बाईला जाऊन असं कुठे भेटतं का वय. घरी लागतात की ना, घरी गेल्यावर वहिनी सांगतो हा पहिलंच भेटे डायरेक्ट बाईला जाऊन असं. तुमचं काय करायचं आता? अहो बाई मी त्यातला माणूस नाहीये. मी सभ्य माणूस आहे. मी त्याला दाखवित होतो फक्त कसं सांगणार म्हणून. बरं तुम्हाला सांगतो. अहो त्याला मात खायची लय सवय हो. मागच्या आठवड्यात काय आलं, आमच्या गावातला साध्या आहे त्याची आई मेली. तर हातीत गेला, हातीत जाऊन म्हणतो साध्या नको रडू, तुझीच आई नव्हती, माझी बी आई होती, साऱ्या गावाची आई होती. मग चुकलं काय मला. ते ठीक होतं बाई. त्याच्या 4 दिवसानंतर त्याची बायको मेली. साध्या नको रडू, तुझीच बायको होती, माझी बी होती, साऱ्या गावाची. असा भडकावला साध्याने याला, असा कधी. माझं काय सांगतो. अहो बाई मी आता सांगतो. हा माझा जवळचा मैत्री, मागच्या महिन्यात लग्न होतं. त्या लग्नात त्याला घेऊन गेलो. म्हटलं चल मैत्र जेवण येऊन. तर तिथं जाऊन बायांमध्ये शिरला आणि म्हणतोय काय, मला उखाणा घ्यायचा आहे, मला उखाणा घ्यायचा आहे. तर मग रडका चेहरा म्हणून दिला उखाणा. उखाणा कसा घेतो. नाही नाही करता करता झाला खूप चुका. नाही नाही करता करता झाला खूप चुका. वत्सला नाव देतो, द्या एक एक मुका. आवड आहे मला. एक नाही अजून आहे का. एक वैशाली नावाची सुंदर कन्या द्या, अगदी सुंदर परिवाणी. ती बाजारात न जात. हा झाला आवडला तिला. ती म्हणतोय काय, ए वैशाली काढ्यात रुपली तू. तिने काढली चप्पल दाण दिली याच्या मुस्काट्यात. म्हणतोय काय, ए वैशाली तू रागाने मारलं का बंकस केली. मग ती म्हणे ए रागाने मारलं मी तुला. हा काय म्हणतो, रागाने मारलं ठीक आहे, बंकस आपल्याला आवडत नाही, मिसळणे केलं असतं. असे धंदे. आपल्याला मस्करी आवडत नाही. कुणी मस्करी केली आपण तोंडावर बोलून टाकायचो. आपल्याला पटत नाही ते. अहो बाई कसं आहे ना, लहानपणापासून खूप हुशार आहे. मला भविष्य बघताय. तुमचं बघू का.
जाऊ द्या नंतर बघू. तर मग एके दिवशी काय झालं, एक सुंदर कन्या आली माझ्याकडे. मला म्हणे दाद्या मला भविष्य बघायचं शिकवलं. मी तिला बोललो डोळे मीठ आणि गाल पुढे कर. तर ती म्हणे नाही तू मुखाने शिक. बघ म्हटलं तुला भविष्य बघता आलं. आपण असं स्टँडर्ड आहे आपला, आपण लहानपणापासून हुशार आहे. सांगा बरं यात भविष्य बघ ना काय फालतूगिरी. बरं थांब तुला सांगतो त्यापेक्षा मी जास्त हुशार होतो, मला जास्त बुद्धी आहे. ए कशाची बुद्धी याला बाई, आपण याला प्रश्न विचार. तुला मी आज 2 कोंबड्या दिल्या, उद्या 2 दिल्या, परवा 2 दिल्या, तर किती कोंबड्या झाल्या तुझ्याजवळ सांग. 7 कोंबड्या झाल्या माझ्याजवळ. बघा अशी बुद्धी आहे, अशी बरोबर आहे. नवीन आहे. बरोबर. तुला मी आज 2 कोंबड्या दिल्या, उद्या 2 दिल्या, परवा 2 दिल्या, तुझ्याजवळ किती कोंबड्या झाल्या? 7 कोंबड्या झाल्या. बघा थांबा, आपण एक्झाम्पलच बदलूया. तुम्हाला मी 2 चॉकलेट दिली, उद्या 2 चॉकलेट दिले, परवा 2 चॉकलेट दिले. मग आता एकूण किती झाले तुमच्याकडे चॉकलेट? 6 चॉकलेट झाले. अरे 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 तुझ्या आईच्या बाईने सांगितलं चॉकलेट ते बरोबर लक्षात आलं. माझ्या कोंबड्या घालता खड्ड्यात. नवीन आहे. तुला आज 2 कोंबड्या दिल्या, उद्या 2 दिल्या, परवा अजून 2 दिल्या, किती झाल्या? 7 कोंबड्या झाल्या. अरे 7 कस काय रे? अरे तुझ्या दिल्या 6, माझ्याकडे काय दिली 7. बरं थांब जरा ते 22 प्रश्न तुझी चिरतो, मी तुला स्टँडर्ड प्रश्न विचार. बरं बाई ऐका तुम्ही हा बाई, भारतामध्ये सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो? काश्मीरमध्ये, हिमालयमध्ये, अजिबात नाही. कुल्लू मनाली फिक्स. अजिबात नाही. मग भारतामध्ये सगळ्यात जास्त बर्फ पडतो तो दारूच्या ग्लासला, तर तो मी गटार. बरं थांब दुसरं विचार. बरं ये म्हणजे काय असतं सांग बरं. छान. बरं बाई तुम्ही सांगा हे म्हणजे. अजिबात नाही. हे म्हणजे असतं गुरुवार, जेव्हा सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. हे काय काय लावलं? स्टँडर्ड प्रश्न विचारतोय मी. मग बरं थांबा, आपण आता जे कामाला आलोय ते काम करून घेऊ, फालतूगिरी सोडून देऊ. बरं बाई ऐका ना, आपल्या गावात कार्यक्रम तर त्याला तुम्हाला यायचंय, तुम्ही येशाल का? हो येईल ना. बरं नाव लिहून घे बाई. मग आपल्या तिथं डान्स बी करायचंय. हो चालेल. मग करशाल ना तुम्ही डान्स? हो. बाबा कोणता डान्स घ्यायचा? लुंगी डान्स करू की? बरं ठीक आहे चालेल बाई तुम्हाला. चालेल लुंगी डान्स. चला आपला प्रॅक्टिस करायचं. चला चला.